तर काल आपण अ, 14वा जो अध्याय पहिले करीन करासपत्र पाऊलाचं त्याची सुरुवात केली आपण. आणि खऱ्या रीतीने पाऊल का बरं इतका मोठा जो संदर्भ आहे तो अगदी त्या कृपादानांवर तो इतका मोठा वेळ तिथं तो घालवत आहे. आणि मग त्याच्या मागचे अनेक उलगडा आपण पाहिला की त्या मंडळीमध्ये नेमकं काय चालू होतं. आणि पाऊल किती अद्भुत रीतीने त्यांना खऱ्या रीतीने कृपादानाचं मोल काय आहे ते समजावून सांगत आहे. कारण त्या मंडळीमध्ये आपण पाहिलं काल की कृपादानांमध्ये सुद्धा त्यांनी दर्जा केलेला होता. आणि त्या दर्जामध्ये सुद्धा ज्यांना ते कृपादान मिळालेलं आहे सगळ्यात उच्च, तर ते सगळ्यात उच्च लेवलचे ज्यांना त्यांच्या दृष्टीने जे दर्जा त्यांनी केले होते कृपादानांचे त्यानुसार जे सगळ्यात खालचं कृपादान ज्याबद्दल ते विचार करायचे आणि ज्यांना ते मिळाले ते सगळ्यात नाही का कमी दर्जाचा. आणि मग अशा अनेक गोष्टी होत्या ते कृपादानांचा तर नक्कीच उपयोग करायचे. त्यांना वाटायचे की आम्ही आध्यात्मिक आहोत आणि आम्ही त्या कृपादानांचा उपयोग करत आहोत. परंतु प्रीती विना या गोष्टी चालू होत्या. आणि त्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की वादविवाद होण्याचं कारण, फूट पडण्याचं कारण हेच होतं. कारण ती मंडळी जी आहे ती स्वाभाविक वृत्तीची, दैहिक वृत्तीची मंडळी होती पुष्कळांची. त्या मंडळीमध्ये आपल्याला भयंकर पाप पाहायला भेटतं. त्या मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे चुकीचे शिक्षण आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि त्यामध्ये मग हे जे शिक्षण होतं विशेष करून कृपादानांबद्दल अ, याबद्दल सुद्धा फार गैरसमज होते. आणि ज्याबद्दल आपण काल थोडक्यात सुरुवात केली होती. विशेष करून पाऊल जो आहे या अध्यायामध्ये अ, अन्य भाषा बोलणं नाही का, निरनिराळ्या भाषा बोलण्याचं दान किंवा देणगी आणि मग संदेश देण्याचं जे देणगी आहे या दोघांमधील फरक स्पष्ट करतो. आणि अ, मंडळीसाठी कशा प्रकारे कृपादानांचा उपयोग व्हायला पाहिजे, देवाने का बरं ही कृपादान दिली होती त्याबद्दल तो उलगडा देतो. आणि विशेष करून जो त्यांचा दृष्टिकोन होता, खास करून सगळ्यात उच्च लेवलचं देणगी म्हणून करिंद येथील मंडळी जी आहे ती अन्य भाषा, निरनिराळ्या भाषा बोलणं याला मानत होती. आणि त्यांच्या दृष्टीने काहीतरी वारंवार एका शब्दाचा उच्चार करणं म्हणजे ही अन्य भाषा आहे. कारण जे जे इतर धर्मांमध्ये चालू होतं तेच ते मंडळीमध्ये आणत होतं. ग्रीक संस्कृतीमध्ये आणि ग्रीक विश्वासामध्ये ज्या गोष्टी चालू होत्या त्याच गोष्टी मंडळीने त्या मंडळीतील काही लोक जे आहे ते मंडळीमध्ये आणत होते. आणि जसं आपण काल पाहिलं होतं थोडक्यात की ग्रीक रोमन साम्राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अ, त्या त्या ठिकाणी लोकांचा असा विश्वास होता की आपण आपलं भान हरपून पूर्ण नाही का बेभान होऊन जर बडबड करत नाही का आपण काहीतरी पूर्ण आपल्या बुद्धी आणि सर्व आपण गमावून बसलं त्यावेळेस आपण खऱ्या रीतीने देवासोबत एकत्रित होऊ. आणि त्यासाठी मग ते काय करायचे पुष्कळ मद्यपान करायचे. इथपर्यंत ते दारू प्यायचे किंवा मद्यपान करायचे की जोपर्यंत त्यांचं भान हरपलं जाणार नाही, जोपर्यंत ते बेशुद्ध अवस्थेमध्ये जाणार नाही. आणि त्यांचा विश्वास होता की अरे मग त्या स्थितीमध्ये आम्ही गेलो तर अगदी देवासोबत आम्ही एकत्रित येतो, कारण आम्ही देह सोडून आम्ही जातो ज्यावेळेस आम्ही भान हरपतो. आणि तशाच प्रकारे अ, अन्य भाषा नाही का जे करिंथ लोकांना वाटत होतं की ह्या अन्य भाषा आम्ही बोलत आहोत, त्या गोष्टीबद्दल विचार करत असताना पॉल अगदी स्पष्ट करत आहे की तुम्ही जे करत आहात ती खऱ्या रीतीने ते कृपादान नाहीये, ते खोटं आहे. आणि त्याबद्दल तो अगदी स्पष्ट रीतीने सुरुवातीपासून बोलतो. आणि म्हणूनच जर आणि तर नाही का हा शब्द प्रयोग तुम्हाला सुरुवातीपासून पाहायला भेटल. आणि नेहमी पाऊल इथं भाषेबद्दल बोलत असताना जी ऑलरेडी जी निर्मित भाषा आहे, जी अस्तित्वात असणारी भाषा आहे त्या भाषेबद्दल आपल्याला तो सांगतो, ज्या भाषेला अर्थ आहे. आणि त्याबद्दल तो बोलतो नाही का, ज्याच्याबद्दल जसं आपण पेंटिकॉस्टच्या दिवशी नाही का जे शिष्य होते त्यांना ते निरनिराळ्या भाषात बोलू लागले. आणि पुढे जे विविध भागांमधून आलेले लोक होते त्यांनी काय म्हटलं की आम्ही आमच्या भाषेत त्यांना ऐकत आहोत. तर हे जे कृपादान आहे
त्या कृपादानाबद्दल आपल्याला तिथं शिकायला भेटत आहे. आता आज आपण विशेष करून काल आपण मला असं वाटतं वचन 12 पर्यंत संपवलेलं आहे. आज वचन 13 ते 40 आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि त्यावर आपण मनन करूया. तुम्ही आपलं जे बायबल आहे ते उघडून कृपया बसावं, जेणेकरून आपण ते सर्व मिळून आपण समजू शकू, नाही का? तर वचन 12 पर्यंत आल्यानंतर विशेष करून वचन 11 जर आपण पाहिलं, तर वचन 11 मध्ये तो काय म्हणत आहे बघा, म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही तर बोलणाऱ्याला मी बरोबर असा होईल आणि बोलणारा मला बरोबर असा होईल. आता पॉल इथं काय करत आहे, नाही का, जणू काय त्यांना फटकारत आहे आणि विशेष करून तो जो आहे तो उदाहरण देऊन खऱ्या रीतीने त्याचं जे मोल आहे कृपादानाचं ते समजून सांगत आहे. आणि तो म्हणतो की जर वचन 9 पासून पुढे पाहिलं, त्याप्रमाणे तुम्ही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल म्हणे. तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे व्हाल. तर इथं अगदी स्पष्ट होत आहे, सहज समजणारी भाषा, नाही का, आणि न समजणारी भाषा, यामध्ये आपल्याला फरक पाहायला भेटतो. आणि त्यासाठी तो उदाहरण घेतो वरती काही जे वाद्य आहेत, संगीत वाद्य, त्याचं उदाहरण तर घेतो. जसं वचन 7 मध्ये तो म्हणतो की पावा विना असल्या नाद काढणारे जे निर्जीव वस्तू आहेत म्हणे, त्या वस्तूंच्या भिन्न भिन्न नादात सुद्धा भेद करून जर दाखवला नाही म्हणे, तर मग पाव्याचा नाद कोणता आहे, विनेचा नाद कोणता आहे, हे कसं समजणार आहे? तर आपल्याला त्याबद्दल सुद्धा शिकायला भेटतं. त्यानंतर करण्याचं उदाहरण देतो की जर कर्णा जर अस्पष्ट नाद काढील तर मग लढाई जाण्याची तयारी कोण करणार आहे? तर ह्या सर्व उदाहरणाद्वारे तो खऱ्या रीतीने याची जाणीव करून देत आहे की जी भाषा करिंदकरांनो तुम्ही बोलत आहात आणि ज्याबद्दल तुम्हाला वाटत आहे की ही भाषा देवापासून मिळालेली आहे, ती भाषा खऱ्या रीतीने तुमचं फक्त भावनिक, तो भावनिक ती तुमची समज आहे. आणि ती भाषा बिलकुल ज्या भाषेबद्दल बायबल सांगितलेलं आहे आणि ज्या भाषेबद्दल पेंटिकॉस्टच्या दिवशी जी भाषा बोलल्या गेलेली आहे, ती भाषा आणि ही भाषा पूर्णपणे वेगळी आहे. आणि पाऊल त्याबद्दलच पुढे बोलतो. आता वचन 13 मध्ये येत असताना पुढे आता बघा, तो खऱ्या रीतीने अन्य भाषेबद्दल बोलत असताना अन्य भाषेचा परिणाम काय, खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की तिचा परिणाम जो आहे तो तर्कसंगत नसून भावनिक असतो, नाही का? आणि तो अगदी स्पष्ट करतो की भावनावश होऊन केलेली गोष्ट आहे आणि ही काहीतरी, नाही का, माझ्यामध्ये बदल घडत आहे असं नाही. कारण बुद्धी हरपणं, नाही का, असं कुठेही पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला शिकायला भेटत नाही. कोणताही प्रेषित जो आहे त्याची बुद्धी हरपली गेली आणि नाही का, काहीतरी वेगळाच तो बडबड करायला लागला किंवा कोणता संदेष्टा तसं करायला लागला, कोणता सेवक तसं करायला लागला, खुद्द ख्रिस्ताने तसं केलं नाही. तुम्हाला बिलकुल तशा प्रकारे आपल्याला कुठेही आढळणार नाही. आता वचन 13 पासून पुढे बघा. वचन 13 पासून तर वचन 19 मध्ये जर आपण पाहिलं तर तिथं काय सांगितलंय, अन्य भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. पाहिलं, इथं सुद्धा तो सांगत आहे, भान हरपून, नाही का, बुद्धिविना, अ, त्या बुद्धीचा उपयोग न करता, नाही का, तशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि विशेष करून या विभागामध्ये पाऊल जो आहे नकली भाषा, बनावट, जी त्या संस्कृतीमध्ये चालू होती, नाही का, ग्रीक संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी चालू होत्या त्याच गोष्टी इथं सुरू होत्या. आणि सैतान धूर्त आहे, तो काय करतो, सुशिक्षणापासून दूर करण्यासाठी अशा काही गोष्टींमध्ये तो तो लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि तो भुलवण्याचा प्रयत्न करतो, नाही का? पण आपल्याला देवाचं वचन काय सांगतंय ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता इथं हा जो संदर्भ आहे, इथं आपल्याला पाहायला भेटतं की तो अन्य भाषा बोलणाऱ्याने असं म्हणत आहे, नाही का? तर पहिल्या विभागात आपण ज्या प्रकारे पाहिलं त्या प्रकारे इथं आपल्याला शिकायला भेटतं की हा पण संदर्भ जो आहे खऱ्या रीतीने तो
पुष्कळ अर्थाने उलट पक्षी नाही का, उपरोधिक भाषा म्हणजे त्याला खऱ्या रीतीने जे बोलायचं आहे त्याच्या वेगळं तो बोलत आहे. कारण तो इथं ज्या प्रकारे बोलतो की अन्य भाषा बोलणाऱ्याने, तर याचा अर्थ असा नाही की तो करीन येथील मंडळी जे काही करत होती त्यांच्या त्या कृतीला तो समर्थन देत आहे, तो मान्यता देत आहे, असा याच्या मागचा अर्थ नव्हता. तर इथं तो उलट पक्षी नाही का, उलट अर्थाने तो बोलत आहे. त्याला काहीतरी वेगळं सांगायचं आहे आणि तो वेगळ्या शब्दात ते मांडत आहे. तर जसं आपण अध्याय 4 आणि वचन 8 ते 10 मध्ये जर पाहिलं, तर तिथं तुम्हाला अ, उलट अर्थानं बोलणं काय आहे ते समजून येईल. आता वचन 1 ते 5 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, आपण अगोदरही पाहिलेलं आहे, जिथं पौल जो आहे, भाषा हा जो शब्द आहे ना, एकवचनी अर्थाने मांडतो तो. एकाच एकवचनी अर्थाने वापरतो तो. जो खोट्या देणगीचा संदर्भ देणार आहे. खोट्या त्या दानाचा तो संदर्भ देणारा शब्द आहे. आणि ज्यावेळेस आपण 27 वगळता इतर कोणत्याही ठिकाणी विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस भाषा हा शब्द तो वापरतो एक वचनी, तर तो त्या खोट्या ज्या गोष्टी जी जी परंपरा किंवा जी सवय त्या मंडळीमध्ये सुरू होती, तिला तो खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि नक्कीच नेहमी तो खऱ्या भाषेच्या देणगीला लागू होत नाही. तर पुढे ज्यावेळेस आपण आणखी पुढे येतो, तर पाऊल अगदी स्पष्ट रीतीने उपरोधिक किंवा उलटार्थी भाषेचा उपयोग करतो नाही का. आणि तो अगदी स्पष्ट करतो करीतकरांना की भाषेचा अर्थ किंवा स्पष्टीकरणाची जी देणगी आहे, जणू काय त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा म्हणे. आता इथं वचन 13 जर तुम्ही बारकाईने वाचलं तर बघा, अन्य भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. आता याचा अर्थ असा नाही, कारण आपण अगोदरही शिकलेलो आहे की भाषा बोलणारा जो आहे किंवा अन्य भाषा बोलणे हे एक दान आहे. तर त्या भाषेचा अर्थ सांगणं ते एक दान आहे. दोन्ही गोष्टीबद्दल पाऊल बोलतो. तर मग आता इथं ज्यावेळेस पॉल अशा प्रकारे बोलत आहे, त्याचा अर्थ असा नाही की पॉल त्यांना म्हणत आहे की ते तुम्ही स्वतःहून मिळवा, तुम्ही ते स्वतःहून घ्या, नाही का, ते संपादन करा. अशा प्रकारे तो इथं बिलकुल बोलत नाही, कारण अगोदरच आपल्याला माहित आहे की त्याने अध्याय 12 आणि वचन 11 मध्ये शिकवल्याप्रमाणे की कृपादान पवित्र आत्म्याच्या सार्वभौम इच्छेने, त्याच्या सार्वभौमपणे तो ज्याला वाटेल त्याला ते वाटून देतो नाही का. आणि एकेकाला तो देतो असं म्हटलेलं आहे. असं तो फक्त एकालाच नाही, तर एकेकाला प्रत्येकाला असं म्हटलेलं आहे नाही का. तर त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. कृपादान जर आपण म्हटलं, तर ती एखादा व्यक्ती जो आहे ते मिळवू शकत नाही स्वतःहून. ते स्वतःहून कमवू शकत नाही. तर ते फक्त रिक्त हाताने स्वीकारलं जातं आणि त्याचा योग्य रीतीने वापर केला जातो नाही का. परंतु करिंदमध्ये तशा प्रकारे नव्हतं. पौल दही करिंदकरांना त्यांच्या अपरिपक्वतेबद्दल काय करतो तो? फटकारतो. वचन 20 मध्ये तो काय म्हणतो? बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढासारखे व्हा. आता इथं सुद्धा त्याचं बोलणं जर आपण समजून घेतलं बारकाईने, बालबुद्धीसारखं होणं आणि तान्ह्या मुलासारखं होणं आणि प्रौढासारखं होणं, तीन गोष्टी इथं आपल्याला पाहायला भेटतात. तान्ह मुलग, तान मुलं, जो तान्हा मुलं आहे एकदम लहान बालक जे आहे, त्याला समजत नाही, नाही का, काही काही करायचं, तो काही करण्याचा विचार नाही करत नाही का. तशा प्रकारे तो म्हणतो की दुष्टपणाबाबत तुमच्यामध्ये विचारही येऊ नये आणि बालबुद्धीचे होऊ नका म्हणे. बालिश बुद्धी नाही का, वाटेल ते मनाला, मला वाटलं मी ते तसं करणार, मला जे दिसतंय मी तसं करणार नाही का, आणि मला जे चालायचं तशा प्रकारे मी वागणार. तर त्या उलट काय म्हटलेलं आहे, प्रौढासारखं. प्रौढ जो आहे तो काय करतो बरं, तो योग्य रीतीने समजून घेतो, त्याचा शोध करतो आणि ते योग्य रीतीने ते स्वीकारतो आणि ते आचरणात आणतो नाही का. मग तुम्ही, तो पुढे म्हणत आहे की तुमच्या खोट्या जो ढोंगीपणा आहे, जे विचार तुम्ही करत आहे ढोंगीपणाने नाही का, त्या विचारापासून तुम्ही दूर व्हायला पाहिजे.
आणि खरं तर तो अशा प्रकारे म्हणतात की किमान देवाला अशी तरी विनंती करा तुम्ही की पहा त्याद्वारे इतरांना लाभ मिळावा, असं काहीतरी साधन देवा, तो आम्हाला दे यातून, नाही का? तो अशा प्रकारे तिथं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आपल्याला पाहायला भेटतं की ज्या मूर्तीपूजक विधींशी, नाही का, करिंथियन किंवा करिंथ जे लोक होते, आपल्याला पाहायला भेटतं की अगदी इतके परिचित ते होते की आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्यामध्ये अगदी उत्साहपूर्ण रीतीने किंवा अगदी आनंदामध्ये ते वारंवार त्या उच्चारांमध्ये बोलणं आणि पहा अगदी बडबड करत राहणं त्यांना ते आवडायचं. आणि त्यांना असं वाटायचं की आम्ही ते करतो म्हणजे आत्म्यापासून आत्म्याशी संवाद साधला जातो, नाही का? आणि आम्ही डायरेक्ट देवासोबत आमच्या आत्म्यात आम्ही देवाशी एक होतो आणि आम्ही डायरेक्ट देवाशी बोलतो. आणि म्हणूनच पाऊल सुरुवातीलाच वचन 1 मध्ये तो अगदी स्पष्ट करतो, नाही का, प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा म्हणे. कारण अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. आणि हीच स्थिती त्यांची होती. असेच विचार पुष्कळदा त्यांचे होते. आणि पाऊल त्यांना ते स्पष्ट करून देण्याचा प्रयत्न करत आहे. वचन 14 मध्ये पहा, कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. आता इथे पौल आत्म्यासाठी, आता हा जो आत्मा आहे, पुन्हा एक वार आपल्याला पौलाने ज्या भाषेत लिहिलं मूळ त्या भाषेकडे जायला पाहिजे. कारण भाषांतर करत असताना पुष्कळ वेळा मराठीमध्ये पाहिजे असा सेन्स आपल्याला मिळत नाही, पाहिजे असा अर्थ आपण समजू शकत नाही पुष्कळ वेळा. त्याचं व्याकरण समजून घ्यायला पाहिजे योग्य रीतीने, त्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि मूळ लेखकाने कोणत्या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे, नाही का, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर इथं पॉल आत्म्यासाठी न्यूमा हा शब्द वापरतो. आणि न्यूमा हा जो शब्द आहे ना, तो त्या शब्दाचा अर्थ आत्मा, वारा किंवा श्वास या तिन्ही गोष्टींसाठी तो शब्द वापरला जातो. आणि इथं पॉल ज्या अर्थाने न्यूमा हा शब्द वापरत आहे तो अर्थ किंवा तो शब्द म्हणजे श्वास. आणि पहा, ज्यावेळेस आपण इथं आत्मा हा शब्द बोलतो किंवा आत्म्याबद्दल आपण विचार करतो, आत्मा किंवा जीव किंवा श्वास ज्यामुळे आपण जिवंत राहतो, नाही का? तर इथं पौलाला जर आपण पाहिलं या अर्थानुसार, तर हे वचन जे आहे ते अशा प्रकारे व्हायला पाहिजे, नाही का? जर मी अन्य भाषेत म्हणजे जी मानवाने निर्माण केलेली आहे, जी मानव निर्मित आहे, अशा जर भाषेत मी प्रार्थना केली तर माझा श्वास ती प्रार्थना करतो म्हणे, नाही का? ते माझ्या मनापर्यंत जातच नाही. आणि मग माझं मन निष्फळ होतं, नाही का? तिथं मी काहीच करू शकणार नाही. तर अशा प्रकारचं हे वचन आहे. तो काय म्हणत आहे? कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो. इथं आपण लगेच पवित्र आत्म्याचं नाव जोडतो कारण आत्मा आहे. पुष्कळ वेळा आपल्याला त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. इथं जीवाबद्दल, आपल्या श्वासाबद्दल हा शब्द आहे, नाही का? पण बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही म्हणे इथं सांगितलंय. माझी बुद्धी त्याचा उपयोगच होत नाही. त्याबद्दल इथं पॉल बोलत आहे. वचन 15 मध्ये, तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्याने गाणार. का बरं पॉल इथं अगदी स्पष्ट करत आहे? तर मग काय, तो म्हणतो की प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार आणि बुद्धीच्याही सामर्थ्याने करणार. कारण भान हरपून बुद्धीचा विचार न करता, नाही का, पूर्णपणे काय म्हणतात त्याला, पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होणं आणि मग आपण म्हणणं की नाही आम्ही देवासोबत एकत्र होतं, अशी अवस्था करायची होती. आणि पौल अगदी स्पष्ट करत आहे इथं की आपण प्रार्थना करतो, नक्कीच आत्म्याच्या सामर्थ्याने तर करणारच, पण बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. स्तोत्र आपण गातो तर आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार आणि बुद्धीच्या सामर्थ्याने गाणार. इथे आत्मा जर आपण पाहिलं तर इथं वचन 15 मध्ये आता जर आपण विचार केला की पवित्र आत्म्याला जर ते सूचित केलेलं आहे वचन 15 मध्ये, तर मग आपल्याला पाहायला भेटतं असे अनेक जे ख्रिस्ती म्हणणार आहे ते इथं पुन्हा
पवित्र आत्म्याचा संदर्भ लावतील नाही का. आणि जर आपण पाहिलं तर खऱ्या रीतीने ते पवित्र आत्म्याला इथे सूचित करतात, परंतु हे अशक्य दिसतं. कारण काही लोक अशा प्रकारे मानतात की तो आत्मा म्हणजे खुद्द खुद्द पवित्र आत्मा आहे आणि आपला आत्मा त्या पवित्र आत्म्यासोबत एकत्र होतो आणि तल्लीन होतो, आणि मग ह्या गोष्टी तो करू शकतो नाही का. आणि मग अन्य भाषेबद्दल विचार करत असताना ते लोक तशीच करायचे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. सगळ्यात अगोदर हे समजणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा वस्ती करतो. पण पाऊल जर इथं माझा आत्मा म्हटलेला नाही का इथं, मी प्रार्थना तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने ही करणार. इथं जर आपण काही भाषांतरामध्ये पाहिलं तर माझा आत्मा वचन 14 मध्ये माझा आत्मा म्हटलेला आहे, आणि त्यालाच जोडून वचन 15 आहे. बारकाईने बघा. आणि मग जर आपण माझा आत्मा या संबंधात जर आपण पाहिलं तर मग व्याकरण दृष्ट्या आणि ईश्वर वैज्ञानिक दृष्टीनं आपल्यालाही समजणं गरजेचं आहे की माझ्या मनाच्या संबंधात देखील पवित्र आत्म्याबद्दल तो बोलत होता की माझं मन, माझी बुद्धी, माझं भान मी गमावत नाही. तर अगदी देवाने ही बुद्धी दिलेली आहे मला, मला सद्सद्विवेक दिलेला आहे, मला समजूतदारपणा दिलेला आहे देवाने. त्याने त्याचं वचन समजण्यासाठी मला समजणारं मन दिलेलं आहे. तर मी त्या समजूतदारपणाने देवाचं गौरव करतो, देवाची स्तुती आम्ही करतो नाही का. पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीद्वारे त्या व्यक्तीच्या मनाला बाजूला सारून नाही का, किंवा तो अशा प्रकारे त्याला त्या मतिमंदासारखं करून नाही का प्रार्थना नाही करू शकत. तर तो आपल्याला पाहायला भेटतं की पाऊल अगदी स्पष्ट करत आहे इथं की पहा, जर असं जर असेल तर मग खुद्द पवित्र आत्म्याचं मन सुद्धा कधी कधी निष्फळ असू शकतं नाही का. तर हे किती भयंकर आहे. प्रेषित पौल जो आहे तो स्वतःबद्दल काल्पनिकपणे बोलतो, आणि त्याच्याबद्दल तो बोलत असताना वरील वचनामध्येच आपण पाहिलं नाही का की जिथं पॉल म्हणतो की आता वचन 6 मध्ये आणि वचन 9 मध्ये जर आपण पाहिलं तर तो म्हणतो की मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो म्हणे, पण त्याचं प्रगटीकरण विद्या, संदेश किंवा शिक्षण यांच्याद्वारे जर तुमच्या बरोबर बोललो नाही म्हणे, तर मी तुमचे काय हित साधणार. आता बुद्धी हा जो शब्द आहे ना, तो आपल्याला खरं तर प्रगटीकरण, विद्या, संदेश आणि शिक्षण याबद्दलचा सुद्धा सेन्स देणारा तो शब्द आहे. आणि विशेष करून वचन 9 जर आपण वाचलं तिथे काय सांगितलंय, तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे व्हाल म्हणे. तर पॉल स्वतःचं उदाहरण घेतो आणि त्या लोकांना आठवण करून देतो की फक्त वाऱ्यावर काहीतरी आवाज ऐकू येत आहे, त्याचा कुणालाही लाभ होत नाही. काहीतरी बडबड केली जात आहे, काहीतरी बोललं जात आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते शुभवर्तमानामध्ये म्हटलं की त्या तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. त्याच गोष्टी इथं चालू होत्या नाही का. आणि पॉल तोच मुद्दा इथं हाताळत आहे. निरर्थक गोष्टी ज्या बोलल्या गेलेल्या आहेत त्या कधी माझ्या, जर मी त्या निरर्थक गोष्टी बोलत आहे आणि मी जर तुमच्याकडे आलो प्रेषित असूनही तुमच्यापैकी बरेच जण बोलतात त्या निरर्थक गोष्टी जर मी बोलल्या म्हणे, तर मी माझ्या बुद्धीचा वापर न करता बोललो असं ते होणार आहे म्हणे. तर तशाच प्रकारे तो इथं बोलत आहे. पुढे आणखी वचन 15 आपल्याला काय सांगतंय, तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्याने गाणार. बुद्धिशून्य जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेला कुठेच जागा नाही. पवित्र शास्त्रामध्ये कुठेच आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटणार नाही. खुद्द आपला प्रभू त्याने प्रार्थना केली नाही का, तिथं सुद्धा तुम्हाला कधीच ह्या गोष्टी पाहायला भेटणार नाही. पवित्र शास्त्र आणि नक्कीच पावलाच्या लिखाणामध्ये सुद्धा भान हरपणं, बुद्धीचा उपयोग न करता नाही का प्रार्थना करणं, किंवा काहीतरी नाही का पूर्ण आपला जो 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 जी विचारसरणी सर्व काही गमावून बसणं, आणि मग काहीतरी देव देईल मला अशा प्रकारे विचार करणं ही फार भयंकर गोष्ट आहे. या उलट
आपल्याला पाहायला भेटतं. अनुवाद 6:5 मध्ये काय सांगितलेलं आहे? तिथं काय आज्ञा दिलेली आहे बघा. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. कशाने? पूर्ण अंतकरण, पूर्ण जीव आणि पूर्ण मन. इथं बुद्धी हरपणं हा भागच नाही आला. इथं अंतकरणात आपला मनापासून दूर जाणं कुठं नाही इथं. तर देवावर जर मला प्रीती करायची आहे तर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने आहे. आणि मग ही प्रीती मग नक्कीच उपासनेद्वारे पण आपण दाखवतो, कृतीद्वारे आपण दाखवतो. आणि जर उपासनेद्वारे मी म्हणतोय तर मग तिथं माझं अंतकरण पाहिजे उपासनेत, माझं जीव पाहिजे पूर्ण, माझं मन पाहिजे, नाही का? आणि जर मी कृतीद्वारे म्हणत आहे तर कृतीमध्ये सुद्धा माझी बुद्धी हरपून चालणार नाही. तर ख्रिस्ताने सुद्धा याच मोल आपल्याला मते 22 मध्ये स्पष्ट केलेला आहे. वचन 16 मध्ये बघा आणखी पुढे, तू केवळ आत्म्याने धन्यवाद केलास तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकार स्तुतीला आमेन कसे म्हणेल, कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. किती अद्भुत आहे बघा. पौल काय बोलत आहे? त्यांना हे स्पष्ट करत आहे की तुम्ही ज्या गोष्टी बोलत आहात, जे तुम्हाला वाटत आहे की ते देवापासून मिळालेलं दान आहे, कोणतंही ढोंगीपण आहे, ही बनावटी गोष्ट आहे, ही भावनिक काहीतरी झालेला प्रभाव आहे. आणि तो म्हणतो तुम्ही आपली बुद्धी हरपून या गोष्टी करत बसलेले आहात. तुम्ही आपल्या मनातच बडबड करत आहात. काहीतरी, नाही का, आपले होठ हलवत आहात. जसं उदाहरण आपण पाहू शकतो, नाही का, अं, शमुएलाची आई, तिच्याबद्दल आपण विचार करतो पहिले शमूएल मध्ये, नाही का, जिथं ती मंदिरात जाते, नाही का, आणि तिथं गेल्यानंतर तिला मुलगा होत नाही, नाही का, तर तिला मूलबाळ नसतं. तर तिची फार थट्टा उडवली जाते. आणि मग ती एक दिवस जाऊन देवाकडे रडते. तिचे फक्त होठ हालतात, नाही का. ती आत्म्यात देवाकडे प्रार्थना करते तिथं. पण तिथं सुद्धा अशी कोणती वेगळी भाषा आपल्याला पाहायला भेटत नाही, नाही का. जर तुम्ही बारकाईने पहिली शमूएल जर वाचलं तर तुम्हाला समजेल जुन्या करारामध्ये की जिथं अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की ती जाऊन प्रार्थना करते. आणि तिच्याकडे आपल्याला पाहायला भेटतं की अम, तो जो याजक आहे तो पाहतो. आणि तो तिला काय म्हणत आहे बघा. अ, वचन जर आपण पाहिलं, तर तिथं तो तिला म्हणतो की अरे तू काय मद्यपान करून इथं आली का मंदिरात मंदिरात, नाही का. आणि मग वचन 13 बघा, अध्याय 1 पहिली शमूएल अध्याय 1 वचन 13 मध्ये हन्ना जी आहे ती मंदिरात गेली आणि मनातल्या मनात ती बोलत होती. इथं कोणत्याही प्रकारचं बुद्धी हरपून, नाही का, किंवा अशा प्रकारे काही नाही. ती प्रार्थना करत आहे प्रभूकडे. बाहेर फक्त होठ हालत होते. तिचा शब्द ऐकू येत नव्हता म्हटलेला आहे. म्हणून एली जो आहे याला वाटलं की ती द्राक्ष रस प्याली असावी. एली तिला म्हणाला, तू अशी कोठवर नशेत राहणार, तू ह्या आपल्या द्राक्षरसाच्या नशेतून मुक्त हो म्हणे. पाहिलं. तर आपल्याला पाहायला भेटतं वचन 15 मध्ये सुद्धा, हन्ना त्याला म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा मद्याचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. तर तर अगदी अगदी स्पष्ट रीतीने आपण अशा प्रकारे पाहतो की जुन्या करारामध्ये सुद्धा अशा कोणत्या प्रकारचं उदाहरण भान हरपून प्रार्थना करणं, नाही का, किंवा काहीतरी वेगळं असं आढळणार नाही. तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की करिंथीतील मंडळीमध्ये अशाच प्रकारे काही गोष्टी चालू होत्या. आणि पौल अगदी स्पष्ट करतो की जर तुम्ही तुमच्या मनातल्या मनातच ह्या गोष्टी करत राहाल, किंवा काहीतरी तुम्ही व्यर्थ बडबड करत आहात आणि एखादा व्यक्ती आला ज्याला त्याबद्दल काही समजत नाही, जो अशिक्षित आहे आणि ज्याला माहीतच नाहीये, तुम्ही काहीतरी बडबड करत आहात,
तर मग तो व्यक्ती पाहिल्यानंतर काय होईल? तो ते समजू शकणार नाही. नाही का? त्याला काहीच समजणार नाही. आणि जर त्याला काहीच समजणार नाही, तर कुठं आमेन म्हणावं हे सुद्धा त्याला कळणार नाही. नाही का? आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर हे वचन जे आहे, जसं तू केवळ आत्मेने धन्यवाद केलास, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे, तो तुझ्या उपकार स्तुतीला आमेन कसे म्हणेल? तर उदाहरणार्थ उपासनेच्या वेळी तुम्ही उपकार स्तुती करत असताना त्या व्यक्तीला आमेन कधी म्हणावं हे कळणार नाही म्हणे, नाही का? तुम्ही मनातल्या मनात बोलत आहात, त्याला ऐकू येत नाही. तुम्ही काहीतरी वेगळं बोलत कारण एक तर त्याला माहित नाही. तो नवीनच आलेला आहे. तो अशिक्षित आहे. मग तो कशा प्रकारे या गोष्टी करू शकणार आहे? आमेन तो कसा म्हणेल, नाही का? आता इथं आपल्याला माहित आहे आमेन हा जो शब्द आहे तो इब्री शब्द आहे, ज्याचा अर्थ असेच हो, नाही का? किंवा असे होऊ द्या, असा त्याचा अर्थ होतो. आणि हा शब्द जो आहे, खास करून सभास्थानामध्ये जे उपासक नाही का, यहुदी लोकांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात हा वापरण्यात यायचा. आणि आजही चर्चमध्ये आपण आमेन हा शब्द नेहमी प्रार्थनेनंतर आणि वेगवेगळ्या प्रकारे मंडळीमध्ये ज्यावेळेस काही गोष्टी आपण ऐकतो, प्रार्थना करतो, त्यावेळेस आपण हा शब्द आपण उच्चारतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की एखादा व्यक्ती जो आहे, जे आपण काहीतरी बोललं जात आहे ते जर त्याला कळालंच नाही, तर तो आमेन कसा म्हणणार आहे? एखाद्या भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीला असे वाटू शकतं की तो पुरेसे आभार मानत आहे, परंतु इतर कोणालाही काय म्हटले जात आहे जर हे कळणारच नाही, तर मग त्याचा उपयोग काय आहे? आणि पाऊल तशाच प्रकारे इथं बोलत आहे. आता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की ह्या सर्व गोष्टी इथं पाऊल आतापर्यंत बोलत आहे, वचन 16 पर्यंत, नाही का? आणि या गोष्टी वाचल्यानंतर कदाचित करिंदकरांना हा प्रश्न पडला असेल की अरे पौलाने तर अन्य भाषेचं जे जे कृपादान आहे पौलाला अद्याप समजलं नाही, नाही का? आणि म्हणून तो अशा प्रकारे बोलत आहे. आणि कदाचित असे विचार त्यांचे सुरू झाले असतील. याला काय मोल कळणार आहे पौलाला? त्याला काय माहिती आहे अन्य भाषा काय आहे? तो काहीतरी बोलत आहे. आणि म्हणून त्यांचे हे जे विचार आहेत ते फोडून काढण्यासाठी वचन 18 मध्ये पॉल अगदी ते स्पष्ट करत आहे. बघा वचन 18 मध्ये तो काय म्हणतोय? तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो, म्हणून मी देवाचे आभार मानतो. आता इथे पॉल अनेक वचनी अर्थाने भाषा हा शब्द वापरत आहे. मी अधिक भाषा बोलतो म्हणे, नाही का? आणि मी त्याबद्दल देवाचे आभार मानतो. देवाचे आभार मानतो. अगोदर आपण पाहिलं की एक वचनी अर्थाने तो भाषा हा शब्द वापरलेला जिथं मानवनिर्मित खोटी भावनिक जे आवाज आहे नुसता किंवा बोल आहे त्याच्याबद्दलच तो आठवण करतो, जे करीन तेथील मंडळीमध्ये चालू होतं. आणि पॉल ज्या भाषांबद्दल बोलत आहे जी खऱ्या रीतीने देवाचे कृपादान आहे, तो म्हणतो की मला अनेक भाषेचं ज्ञान आहे. आता पाऊल जो आहे करिंदकरांपेक्षा अधिक भाषा बोलण्याचा त्याचा अनुभव होता. आणि जरी आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या ज्या भाषा आहेत त्या कुठं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटत नाही, तरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की त्याला हे माहित होतं की कृपादानाचा उपयोग काय आहे आणि कुठे आणि कसा त्याचा उपयोग केला गेला पाहिजे, नाही का? आणि म्हणूनच आपण ही खात्री बाळगू शकतो की कृपादान किंवा देणगी जी आहे ती कोणत्याही विकृत मार्गाने वैयक्तिक समाधानासाठी वापरली नाही गेली गेली नाही पाहिजे, नाही का? तर इतरांसाठी ते देण्यात आलेलं आहे. पेंटिकॉस्टच्या वेळी आपण पाहतो की वापरल्याप्रमाणे देव ज्यांच्यापर्यंत पोहोचू इच्छित होता, नाही का, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी देवाने ह्या देणगीचा उपयोग केला. कारण जे त्या यरुशलेमेमध्ये त्या 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 खोलीमध्ये जे सर्व शिष्य होते त्यामध्ये पुष्कळ लोक आणि अनेक लोक आपण म्हणू शकतो की ते गालिलीच होते, जवळजवळ ते गालिलीच होते. आणि ते अशिक्षित लोक होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पेंटेकॉस्टच्या दिवशी विविध भागामधून यहुदी लोक त्या यरुशलेमेमध्ये त्या ठिकाणी ते आलेले होते.
आणि मग त्या लोकांपर्यंत जर ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायची आहे, तर हे गालिली जे अडाणी आहेत, जे अशिक्षित आहेत, ज्यांना त्या लोकांची भाषा ज्यांनी कधी ऐकली नाही, ज्यांना कधी येत नाही, ज्यांना कधी समजत नाही, ते कशा प्रकारे त्यांच्या समोर बोलतील. जर ते गालिली भाषेत त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत जर तिथं बोलले, तर त्या वेगवेगळ्या भागातील लोकांना ती भाषा समजणार नाही. आणि ते लोक काय बोलत आहेत ती भाषा यांना कळणार नाही. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की प्रेषितांची कृत्य अध्याय 2 मध्ये अगदी स्पष्ट सांगितलं की देवाच्या आत्म्याने त्यांना निरनिराळ्या भाषा बोलण्याचं दान दिलं. कृपादान दिलेलं आहे, ती देणगी दिलेली आहे, ज्यामुळे ते बोलत होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं की समोरचे लोक ऐकत होते. तो फक्त आवाज नव्हता, तो फक्त काहीतरी भान हरपणं नव्हतं. त्या लोकांना ते काय बोलत होते ते समजत होतं, त्याचा अर्थ ते कळू शकत होते. म्हणूनच तिथं ते जे लोक होते ते म्हणू शकले की आम्ही आमच्या स्वतःच्या भाषेत यांना अद्भुत कृत्य बोलताना आम्ही ऐकत आहोत. मग असं आज घडत आहे का? नाही का? सुवार्तेच्या कार्यासाठी ते दिलेलं एक चिन्ह होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पाऊल म्हणतो की नक्कीच ती देणगी आहे देवाने दिलेली, परंतु ती देणगी जी आहे आणि विशेष करून त्याच्या तुलनेमध्ये आपण पाहतो की इतर देणग्यांना आपण हीन करू शकत नाही, कमी करू शकत नाही. कोणत्याच देणगीला आपण कमी लेखू शकत नाही, कारण देवाच्या आत्म्याने त्या दिलेल्या होत्या. आणि ज्याच्या त्याच्या जागेवर त्याद्वारे देवाने कार्य घडून आणलेलं आहे आणि अद्भुत रीतीने मंडळीची बांधणी झालेली आहे. विशेष करून ज्यावेळेस आपण त्या भाषेबद्दल बोलतो तर पुढे आपल्याला पाहायला भेटतं अविश्वासी लोकांना चमत्कारिक रीतीने पुष्टी देणारं ते एक चिन्ह म्हणून ते होतं. जसं आपण पाहिलं पेंटेकॉस्टच्या दिवशी ते लोक अविश्वासणारे होते, नाही का? ख्रिस्ताबद्दल एक तर आत्ताच तो ख्रिस्त ज्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं, ज्याच्याबद्दल पूर्ण ठिकाणे बातमी पसरलेली आहे, त्याच्याबद्दल ते कशाला ऐकून घेणार आहेत? परंतु ज्यावेळी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत हे अद्भुत कृत्य ऐकलं, किती अद्भुत आहे. आणि हे कार्य करणार घडलेलं आहे, सुवार्ता कार्य करणारी घडलेली आहे. कारण ख्रिस्ताची साक्षी होण्यासाठी त्याने आपल्याला या भूतलावर ठेवलेला आहे. मंडळीचा एक भाग या नात्याने एकमेकांची सेवा करायला तो आपल्याला शिकवितो, एकमेकावर प्रीती करायला तो आपल्याला शिकवितो. पुढे वचन 19 मध्ये पहा, तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावेत ह्यापेक्षा मी दुसऱ्यांना शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावेत हे मला आवडते म्हणे. पाऊल अगोदर म्हणतो की मला अधिक भाषा येतात म्हणे, मी तुमच्या सर्वांपेक्षा अधिक भाषांमध्ये बोलतो म्हणे मी, नाही का? तोच पॉल इथं म्हणतो आता की पहा, तो तर मला सर्वांपेक्षा अधिक भाषा येतात. तोच पाऊल वचन 19 मध्ये म्हणतो की 5,000 शब्द, नाही का? तो म्हणतो 10,000, सॉरी 10,000 शब्द बोलावेत अन्य भाषेत, त्यापेक्षा तो म्हणतो की 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावेत हे मला आवडतं म्हणे. आणि पुष्कळ ठिकाणी पुष्कळ वेळा फक्त त्या गोष्टीसाठी पूर्ण भर दिला जातो, परंतु वचन काय आहे आणि ते आमच्या जीवनासाठी किती मोलाचं आहे याकडे दुर्लक्ष केलं जातं, नाही का? येथे प्रेषित जो आहे तो खऱ्या रीतीने अचूक गणितीय भाषा नाही वापरतो इथं. कारण इथं 10,000 म्हणजे आपण ते मोजू शकतो संख्या, नाही का? परंतु मूळ भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर इथं हा जो शब्द आहे ना, 10,000 तिथं वापरण्यात आलेला तो शब्द ग्रीक रीतीने जर आपण पाहिलं तर तो अतुलनीय, असंख्य, जिचे आपण मोजमाप करू शकत नाही, नाही का? असे असंख्य शब्द आम्ही उच्चारले, परंतु ते जर आम्हाला समजलेले नाही, आम्हाला समजत नाही, आणि समोरचा जो ऐकत आहे तो फक्त आवाज ऐकत आहे, काहीतरी वेगळे शब्द वारंवार 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 तो ऐकत आहे, त्याचा लाभ त्याला होणार नाही, मलाही होणार नाही. ते फक्त वाऱ्यांसोबत बोलण्यासारखं आहे. परंतु त्याच्या उलट तो म्हणतो की अगदी 5 शब्द. आता
अतुलनीय किंवा असंख्य शब्द बोलणं आणि अगदी 5 शब्द याच्यामध्ये फार फरक आहे. तो म्हणतो की 5 शब्द जर मी अगदी लहान हे वाक्य आहे, पण ते जर मी समजून उमजून घेतलं आणि जर अगदी थोडक्यात, अगदी अगदी सोप्या शब्दांमध्ये जर मी तो संदेश गाजवलेला आहे, तर त्यामुळे ऐकणाऱ्यांना लाभ होईल. ते प्रोत्साहित होतील आणि अविश्वासणाऱ्यांचं जीवन बदललं जाईल. त्याला माहित होतं पौलाला, की ही जी अन्य भाषेचं जे देणगी आहे, ती काही काळापुरती मर्यादित होते, नाही का? परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट मंडळीसाठी काय होतं, ते म्हणजे संदेश ऐकणं, संदेश देणं, नाही का? आणि पौलाला ते माहित होतं आणि म्हणूनच पाऊल अगदी स्पष्ट रीतीने अ, त्याबद्दल बोलतो, नाही का? पुढे वचन 20 पासून तर वचन 25 जर आपण पाहिलं, तर तिथे अनेक गोष्टी तो बोलतो. वचन 20 मध्ये तो फटकारतो, बालबुद्धीचे होऊ नका म्हणे. पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे अ, व्हा. आता इथे बालबुद्धीचं होऊ नका असं पॉल करिंदकरांना म्हणतात, जे आपण अगोदरही पाहिलं. आता बालबुद्धीचं होऊ नका. बालबुद्धीचं म्हणजे पूर्णपणे नाही का, जे पाहिजे मला स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करणं, नाही का, तशासाठी हा शब्द इथं तो वापरत आहे. स्वतःची इच्छा पूर्ण करणं, स्वतःसाठी झटणं आणि स्वतःसाठी जगणं, नाही का? पॉल म्हणतो, की अशा प्रकारे तुमचं जीवन नसावं. कारण ख्रिस्ताचे शरीर तुम्ही आहात आणि त्या शरीराचे वेगवेगळे अवयव जर तुम्ही आहात, त्या वेगवेगळ्या अवयवाने ते एक शरीर बनलेलं आहे. तर तो प्रत्येक अवयव एकमेकांसाठी झटणारा पाहिजे, नाही का? हात जर फक्त हाताच्या उन्नतीसाठी जगायला लागला, तर चालणार नाही. पाय जर फक्त पायासाठी जगायला लागला, तर चालणार नाही. संपूर्ण शरीर, पूर्ण शरीरातील अंग एकमेकांसाठी झटतं, नाही का, कार्य करतं. तशाच प्रकारे करिंदकरांनो तुमचं जीवन असायला पाहिजे. परंतु तुम्ही स्वतःसाठी जगता. पॉल तशा प्रकारे इथं बोलतो. पुढे वचन 21 मध्ये तो म्हणतो, नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी या लोकांबरोबर बोलेन. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पॉल इथं हाताळत आहे. तुम्ही म्हणता ना, अन्य भाषेत तुम्ही बोलत आहात, तुम्ही परक्या भाषेत बोलत आहात, तर मी तुम्हाला आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगत आहे. पॉल तिथं बोलत आहे बघा. आणि तो आता जुन्या करारातील एक संदर्भ घेतो आणि तो इथे सांगतो की नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन. आता हा जो संदर्भ आहे, जर आपण वाचला तर तो संदर्भ आपल्याला यशया 28व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतो. वचन 11 आणि 12 मध्ये पाहायला भेटतं, जिथे सांगितले तोतऱ्यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल. तो त्यांना म्हणाला होता, ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या. त्यांना त्याने त्याने त्याला आराम होईल. तरी ते ऐकेत ना. हे कोण बोलत आहे कुणाशी? यशामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, इस्रायल लोकांबद्दल काढलेले हे उद्गार आहेत. आणि जर आपण तो संदर्भ वाचला, जो संदर्भ पाऊल इथं वापरत आहे, अन्य भाषेच्या संदर्भात बोलत असताना, तो संदर्भ अशा प्रकारचा आहे, की यशयाच्या काळामध्ये ज्यावेळी अशा प्रकारे बोललं जात आहे, की तोतऱ्यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल, तो त्यांना म्हणाला होता, ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या, त्याने त्याला आराम होईल. तरी ते ऐकेत ना. परभाषेत बोलणं, स्तोत्र्यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल, आपल्या लोकांशी, इस्रायल लोकांशी, नाही का? तर याचा अर्थ काय आहे? अनेक संदेश ते होऊन गेले, आपल्याला माहित आहे. आणि प्रत्येक संदेश त्याने देवाचा शब्द त्या लोकांना गाजवला, इस्रायल लोकांना. नेहमी त्यांना त्यांच्या पापांची जाणीव करून दिली. परंतु तरी सुद्धा त्या लोकांनी ते वचन ऐकलं नाही. आणि म्हणून आता देव म्हणत आहे, की मी तुम्हाला आता परभाषा बोलणारे लोक आणि दुसऱ्या ओठांचा जो आवाज आहे, तो तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि पहा, तुम्ही ते वचन, त्यांचे जे बोल तुम्ही स्वीकाराल म्हटलेलं आहे.
आणि तुम्हाला माहित आहे की हे वचन कशाबद्दल सांगतं? हे वचन न्यायाची घोषणा होती. न्यायाबद्दल हा संदर्भ मार्गदर्शन करणारा आहे. कारण आशुरी लोक जे आहे, जे आक्रमणकर्ते जे आहेत, ते इस्रायली लोकांना समजू शकत नसलेली भाषा बोलत होते. आणि ते इस्रायल लोकांसाठी न्यायाचं एक उदाहरण होतं. कारण देव आश्चर्य राष्ट्राला इस्रायलाच्या विरुद्ध उठवणार होता आणि 722 मध्ये ते पूर्ण झालं. उत्तरेकडचं जे राष्ट्र आहे त्यावर देवाने आश्चर्य राष्ट्राला उभं केलं आणि 722 मध्ये ते लोक आले आणि त्यांनी त्या राष्ट्रावर आक्रमण करून त्यांना बंदी करून नेलं. मग त्याबद्दलच यशया इथं बोलत आहे. आणि मग पुढं काय सांगितलेलं आहे? तेवढ्याने ते ऐकणार नाहीत. तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत. हा शब्द आता करिंथीतील मंडळीसाठी सुद्धा पाऊल वापरत आहे. आणि म्हणून या अर्थाने पाऊल आता पुढे अगदी स्पष्ट करतो. म्हणून निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. चिन्ह दाखल. यशया 28व्या अध्यायामध्ये अन्य भाषा ही इस्रायल लोकांवर येणाऱ्या न्यायाचं चिन्ह होतं. अनोळखी भाषेत बोलणारे परदेशी लोकांनी इस्रायल देशावर आक्रमण केलं. आणि पाऊल म्हणत आहे की आज ही भाषा चिन्ह दाखलच आहे. आता ही भाषा अविश्वासणाऱ्यांसाठी आजही कशी चिन्ह दाखल होईल? यशया 28व्या अध्यायामध्ये परभाषा आशीर्वाद नसून जे अगोदरपासून मी सांगत आहे, जणू काही ते शापाच्या स्वरूपात मांडलेला आहे. आणि पॉल तोच संदर्भ घेतो इथं आणि मंडळीला चेतावणी देत आहे. तो म्हणतो की आता तसे होणार नाही म्हणे, याची काळजी घ्या. ही जी देणगी आहे त्या देणगीला तुम्ही इतकं बिलगून राहिला आहात, इतकं तुम्ही तिला जखडलेलं आहे की तुम्ही तो देणगी देणारा जो देव आहे त्यालाच तुम्ही विसरून गेलेले आहात. आणि पहा, जे तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून रचण्यात आलेलं होतं, देवाने जे घडवलेलं होतं, ही कृपादानं जी दिली त्या मंडळीला घडण्यासाठी, ते शरीर जे आहे सुदृढ होण्यासाठी दिलेले आहे. परंतु कदाचित ते तुमच्यासाठी शाप ठरू शकतं. आणि देव तुमच्या त्या आशीर्वादांना शाप देईल म्हणे, नाही का? डेव्हिड क्लार्क जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात. म्हणून वचन 2:22 मध्ये काय म्हटलेलं आहे? म्हणून निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे. हा संदर्भ पवित्र शास्त्रातील सर्वात कठीण संदर्भ आहे. वचन अगदी सरळ जर आपण वाचलं तर अगदी सरळ पाहायला भेटतं. निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. आधी पॉल जो आहे तो म्हणतो की भाषा जी आहे त्या अविश्वासणाऱ्यांसाठी एक चिन्ह आहे, तर संदेश ही विश्वासणाऱ्यांसाठी चिन्ह आहे. पुढे वचन 23 ते 25 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सगळी मंडळी एकत्र जमले असता सेवेत सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय? परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा आणि अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे असे बोलून दाखवेल. काय आहे? व्यर्थ बडबड करणं महत्वाचं आहे का? नाही. ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं, तो देवाच्या खऱ्या देवाच्या वचनाचा उलगडा लोकांचं जीवन बदलणारा आहे. आणि ते पॉल आता अगदी स्पष्ट करतो पुढं की पहा, एखादा अविश्वासणारा तो भक्तीत आला आणि तुम्ही काहीतरी फक्त बडबड करत आहात हे जर त्याने पाहिलं, तर तो ते ऐकण्याऐवजी सुवार्थ ऐकण्याऐवजी तो निघून जाईल. आणि त्या उलट तो काय करेल? त्या सुवार्थेचा धिक्कार करेल, ती नाकारेल. आजही जगात ह्याच गोष्टी चालू आहे. आज मंडळी सुवार्थ गाजवण्याऐवजी ख्रिस्ताचं वचन त्याचा उलगडा समजून घेण्याऐवजी आणि
करण्याऐवजी फक्त व्यर्थ बडबडीमध्ये आपला वेळ घालवत आहे. आणि मग ज्यावेळेस बाहेरचे लोक ह्या गोष्टी पाहतात, तर नक्कीच ते अशाच प्रकारे बोलतात जे पौल त्या काळामध्ये म्हणत आहे. आणि मग यामुळे खऱ्या रीतीने ख्रिस्ताच्या सुवार्तेची निंदा होते आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेला ते नाकारतात. आणि मग ह्या स्थितीमध्ये ही अर्थहीन जी भाषा आहे ती अविश्वासणाऱ्यांसाठी न्यायाचं चिन्ह होतं. जसं इस्रायल लोकांसाठी ती परभाषा बोलणारे लोक, त्याबद्दल यशया सांगतो की ती न्याय होतं. तशाच प्रकारे या ठिकाणी घडतं. पण आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीने नेहमी यासाठी प्रार्थना करावी, यासाठी झटावं की अविश्वासणाऱ्यांनी पश्चाताप करावा, देवाची उपस्थिती ओळखावी, त्यांना त्याची जाणीव व्हावी, नाही का? आणि म्हणून देवाचं वचन जे आहे ते अधिक समजून घ्यावं. आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी देव संदेश सांगण्याच्या जी देणगी आहे त्याचा तो उपयोग करतो. त्याचे अद्भुत वचन जीवन बदलणारं आहे. आणि मग पुढे वचन 23 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं सगळी मंडळी त्याबद्दल पुन्हा बोललं गेलेलं आहे. आणि ते उदाहरण आपल्याला प्रेषितांच्या कृत्येमध्ये सुद्धा पाहायला भेटतं, जिथं दोन्ही गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. एकीकडे त्यांची थट्टा उडवण्यात आली, तर दुसरीकडे विश्वास ठेवण्यात आला. आणि इथं आपल्याला पाहायला भेटतं की काय झालं तेव्हा सर्व लोक विस्मयित होऊन गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, हे काय असेल म्हणे, नाही का? आम्ही आमच्या भाषेत त्यांना बोलताना ऐकत आहोत. तर दुसरीकडे कित्येक लोकांनी चेष्टा केली आणि म्हटले की द्राक्ष रसाने मस्त झालेले आहेत. हे दोन्ही उत्तर आपल्याला तिथं पाहायला भेटतात. वचन 27, अन्य भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत, अधिक नसावेत. व त्यांनी पाळी पाळीने बोलावे आणि एकाने अर्थ सांगावा. आता यातून आपल्याला त्या मंडळीची अवस्था पाहायला भेटते. का बरं पौलाला ही बोलण्याची गरज होती? आज पूर्ण मंडळीमध्ये हा काहीतरी गोंगाट केला जातो. प्रत्येकाने ते बोलायलाच पाहिजे. प्रत्येकाने त्या प्रकारे उच्चार करायलाच पाहिजे. आणि तशाच प्रकारे मंडळीमध्ये सुरू होता. कोणाचे शब्द कोणाला कळत नाही. काहीतरी बोलत आहे, काहीतरी बोलत आहे, बोलत आहे, वारंवार चालू आहे. परंतु पौल काय म्हणत आहे, नाही, जर तुम्ही अन्य भाषा बोलायचं म्हणता ना, दोघे किंवा फार तर तिघे म्हणे, त्याच्यापेक्षा अधिक नसावेत म्हणे. आणि पाळी पाळीने बोलायचंय म्हणे, एका मागून एक. त्या तिघांनी पण सोबत नाही, तर एक मागून एक. आणि प्रत्येकाचा अर्थ सांगितला गेला पाहिजे. आणि इथून आपल्याला समजतं की करिंथ मंडळीमध्ये किती गोंधळ सुरू होता आणि काय प्रॉब्लेम चालू होता, नाही का? पुढे वचन 29 ते 33 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आता पॉल आणखी पुढचा मुद्दा स्पष्ट करतो. अन्य भाषेमध्ये बोलल्यानंतर, अन्य भाषेबद्दल बोलल्यानंतर तो मंडळीतील जी उपासना आहे त्याकडे वळत आहे. आणि इथं तो काय म्हणतो बघा, संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रगट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे. सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल, अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. संदेष्टांचे आत्मे स्वाधीन संदेष्टांच्या स्वाधीन असतात, कारण देव अव्यवस्था माजवणार नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळात जशी रीत आहे त्याप्रमाणे. आता अन्य भाषेबद्दल बोलल्यानंतर तो उपासनेकडे वळतो, नाही का? आणि सार्वजनिक उपासनेची जी पद्धत आहे त्याकडे तो आता लक्ष केंद्रित करत आहे. तो संदेश देण्याबद्दल महत्व त्यावर तो इथं जोर देतो. आणि सुव्यवस्थित जी पद्धत आहे त्या पद्धतीने ह्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याबद्दल तो बोलतो. वचन 29 मध्ये आपण पाहतो की संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावं आणि इतरांनी निर्णय करावा. करिंदकर जे होते ते संदेशाची पर्वा न करता अन्य भाषेत बोलत होते आणि जणू काय संदेश देत होते. त्यांच्यासाठी या गोष्टी जास्त काहीच महत्वाच्या नव्हत्या. त्यांची अव्यवस्था आपल्याला पाहायला भेटतं शरीराच्या ऐक्यतेसाठी धोका होती. म्हणूनच त्या मंडळीमध्ये वादविवाद होता. म्हणूनच त्या मंडळीमध्ये फुटी होत्या. म्हणूनच ती मंडळी ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात
वाढत नव्हती. वचन 33 काय सांगतं? कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळात जशी रीत आहे. काय आहे? पौलाचं का म्हणत आहे? देव अव्यवस्था माजवणारा देव नाही. तो शांतीचा देव आहे. आणि म्हणून तो अगदी स्पष्ट रीतीने करिंथ मंडळीला तो काय करत आहे? फटकारत आहे. आणि अ, तो अगदी हे स्पष्ट करत आहे, की तुम्ही गोंधळ मंडळीत करू नये. अशांतता तुम्ही पसरवू नये. कारण ही मंडळी ख्रिस्ताची आहे. तुम्हाला गोंधळ करण्यासाठी ती दिलेली नाही. ख्रिस्ताचं ते शरीर आहे. ख्रिस्त मस्तक आहे. ख्रिस्त प्रभू आहे. तो गौरवी महान राजा आहे त्या मंडळीचा. आणि त्याच्या अधीन त्या मंडळीने असावं. आणि त्याच्या कृपेत आणि त्याच्या ज्ञानात दिवसेंदिवस वाढावं. पुढे वचन 34-35 मध्ये आणखी एक मुद्दा तो हाताळतो. आता उपासनेबद्दल बोलत असताना, तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. आता हा जो संदर्भ आहे, पूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये फारच मतभेद आणि वादविवाद घालणारा संदर्भ आहे, नाही का? पुष्कळ लोकांनी यावर वादविवाद घातलेत, मतभेद केलेत. परंतु नेमकं पाऊल असं का बोलत आहे? त्यासाठी आपल्याला करिंथीतील समस्या समजून घेणं गरजेचं आहे, नाही का? करिंथमध्ये असं काहीतरी चालू होतं, ज्यामुळं पौलाला इतकं स्पष्टपणे बोलावं लागलं. कारण करिंथ येथे पूर्णपणे देवाची जी रचना आहे त्यावरच घाला चालू होता. देवाची जी पुरुष आणि स्त्री घडवण्यामागची जी प्रमुख भूमिका आहे आणि ज्या प्रत्येकाला दिलेल्या ज्या भूमिका आहे त्यावरच घाला सुरू होता. आणि म्हणूनच त्याबद्दल पॉल बोलत आहे. विशेष करून जर आपण इथं पाहिलं तर तो काय म्हणतो, की त्याने मर्यादेने राहावं. आणि तो म्हणतो, की मी त्यांना बोलण्याची परवानगी देत नाही. तर याचा अर्थ नाही का, असं नाही की अ, तो पाऊल जो आहे तो मंडळीच्या प्रत्येक परिस्थितीत बोलण्यास पूर्णपणे त्यांना मनाई करत आहे. अशा प्रकारचा इथं बिलकुल अर्थ होत नाही. पाऊल करिंथ मधील विशेष करून त्या समस्येकडे लक्ष देत असावा. आणि करिंथ येथे महिला ज्या आहेत त्या उपासनेमध्ये अव्यवस्था माजवीत होत्या. तेथे आपल्याला पाहायला भेटतं की देवाने स्त्री आणि पुरुषाला मंडळीतील कार्यामध्ये जे दिलेल्या भूमिका आहेत वेगवेगळ्या, त्यावर घाला होत होता. जी भूमिका पुरुषाने साकारायला पाहिजे ती भूमिका स्त्री साकारण्याचा प्रयत्न करत आहे. आणि भूमिका स्त्रीने साकारण्याची जी पूर्ण करण्याची गरज आहे ती पुरुष पूर्ण करत आहे. हे हे त्या करिंथ मंडळीमध्ये सुरू होतं आणि आज विविध ठिकाणी सुरू आहे. परंतु ही भयानकता आहे. ते या उलट काय सांगितलेलं, की मर्यादेने राहावं म्हणे स्त्रीने. आणि तो एक आशीर्वाद आहे. याच्यामध्ये बहिणींनो कधीच नाही का स्वतःला कमी किंवा असं लेखू नका. तर देवाने जी भूमिका दिलेली आहे, देवाने ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, तिथे आपण उभे राहतो आणि ते कार्य पूर्ण करतो, नाही का? वचन 35, त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. करिंथ येथील ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या त्यांचे प्रश्न इतके अ, क- विचित्र होते की ज्यामुळे ती संदेष्टी आणि शिक्षक वर्ग जे आहेत त्यांच्यामध्ये पुष्कळ आपल्याला पाहायला भेटत, त्यामध्ये व्यत्यय निर्माण होत होता. आणि म्हणूनच त्याबद्दल पॉल बोलतो. आणि विशेष करून जर आपण पाहिलं तर पहिले तिमोथी अध्याय 2 आणि वचन 12 मध्ये तिथं सुद्धा तो अगदी स्पष्ट करतो, नाही का, स्त्रीने शिकवण्याबद्दल तिथं बोललेला आहे, नाही का? तर त्याशी संबंधित असा हा शब्द आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 35 मध्ये, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. आता पौलाच्या काळात सभास्थानामध्ये जर आपण पाहिलं, यहुदी सभास्थानामध्ये ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष ते एकत्रित यायचे, त्यावेळेस त्यांना आपल्याला पाहायला भेटतं सभास्थानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जायचं. आणि जर एखादी स्त्री जी आहे, जर तिने बडबड केली किंवा दूर तिच्या बसलेल्या पतीला हाक जरी मारली
तरी तिच्यावर कठोर कारवाई केली जायची. आणि करिंथ मंडळीने अशाच प्रकारची जी आसन व्यवस्था आहे ती स्वीकारलेली असावी. आणि आपल्याला पाहायला भेटतं की काही काळाने अनेक परराष्ट्रीय ज्या पार्श्वभूमीतील महिला आहेत त्यांचं जीवन बदललं गेलं आणि त्या मंडळीमध्ये आल्या. आणि त्यांना माहित नव्हतं की सभेत कसं त्यांनी वागावं, नाही का? आणि म्हणूनच पौल इथं हे जी मर्यादा आहे ती शिकवत आहे. मंडळीमध्ये प्रार्थना करण्याबद्दल, नाही का, किंवा मंडळीतील सेवेमध्ये जे इतर कार्य आहे, महिलांमध्ये सेवा, लेकरांमध्ये सेवा, कुटुंबाचं नाही का, कुटुंबाची देखभाल करणं आणि या सर्व गोष्टी, त्याच्याबद्दल पौल कुठेच विरोध नाही करत. पण ज्यावेळेस आपण पाहतो की मंडळीचं नेतृत्व आणि मंडळीचं पुढारपण त्याबद्दल विचार येतो, अधिकार जो ख्रिस्ताने दिलेला आहे आणि जे देवाने जी भूमिका दिलेली आहे त्या भूमिकेबद्दल आपण पाहतो, तर तिथं मात्र पाऊल बोलत आहे. इथे पावलाचं जे बोलणं आहे, विशेष करून इथं काय म्हणतं की स्त्रियांनी बोलू नये, नाही का? तर इथं बोलणं हा जो शब्द वापरतो ना पाऊल, तर कोणत्या अर्थाने वापरता इथं? प्रश्न करणं, वाद घालणं, दावा करणं किंवा बडबड करणं, त्या स्त्रिया अशा प्रकारे करत होत्या. आणि हा जो शब्द आहे ना बोलणं, हा शब्द संदेश देणं किंवा प्रार्थना याच्याशी याचा काही संबंध नाही. बोलणं मूळ भाषेमध्ये काहीतरी प्रश्न करणं, वाद घालणं, दावा करणं, बडबड करणं, ह्या गोष्टी तिथे चालू होत्या. तसंच काय सांगितलं, तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. आता नियमशास्त्र सांगितल्याप्रमाणे इथं आता कौटुंबिक जी रचना आहे, अ, ती ती इथं पौल सांगत आहे. जर आपण कुटुंबाबद्दल पाहिलं तर अनेक ठिकाणी पौलाने त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि कुटुंबाचं उदाहरण तो अगदी मंडळी आणि ख्रिस्त त्यांच्याशी संलग्न असं ते समोर ठेवून तो कुटुंबाचं उदाहरण देतो. आणि तो काय म्हणतो की जसं ख्रिस्त जो आहे तो मस्तक आहे, मंडळी शरीर आहे. आणि जर शरीर जसं मस्तकाच्या अधीन असतं त्या प्रकारे मंडळीने ख्रिस्ताच्या अधीन असावं, नाही का? आणि मग तशाच प्रकारे तो कुटुंबाची रचना पण सांगतो, नाही का, की कुटुंबामध्ये सुद्धा पुरुष, पती जो आहे तो पत्नीचं मस्तक आहे. आणि पत्नीने सुद्धा पतीच्या अधीन असावं. आणि मग आता ही जी मर्यादा आहे किंवा ही जी अधीनता आहे आणि ही जी रचना आहे ती कुठून आली? तर ही रचना अगदी खुद्द आपल्याला उत्पत्तीपासूनच पाहायला भेटतं. कारण पाऊल इथं नियमशास्त्राबद्दल बोलत आहे. तो म्हणतो की नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावं. आता नियमशास्त्रामध्ये असं कुठं सांगितलंय? कुठे आपल्याला शिकायला भेटतं? कसं शिकायला भेटतं? तर नियमशास्त्र हा बहुधा आपल्याला जुन्या कराराबद्दल आठवण करून देणारा शब्द आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की पहिले करिंथ मधील नियमशास्त्रचा जो उपयोग आहे किंवा त्याचा जो अर्थ आहे पाऊल इथं स्पष्ट करत आहे. आणि नियमशास्त्र याचा बद्दल बोलत असताना पाऊल इथं निसर्गाच्या नियमाबद्दल बोलत नाही किंवा ग्रीक रोमन जो कायदा किंवा नियम आहे त्याच्याबद्दल तो बोलत नाही, किंवा नियमामधून कोणता विशिष्ट मजकूर मनात आहे याबद्दल वादविवाद तो करत नाही. तर आपल्याला पाहायला भेटतं की तो सगळ्यात महत्वाची गोष्ट इस्रायल मधील जुन्या करारामध्ये स्त्रियांचं जे अधीन वर्तन आहे आणि तेच अधीनता भविष्यातील इस्रायल मधील नवीन कराराच्या अंतर्गत त्याच सारखं असायला पाहिजे, त्याबद्दल तो बोलत आहे. देवाने दिलेली भूमिका जी आहे तिच्यावर आपण घाला घालू नये. आणि मग त्यासाठी आपल्याला नियमशास्त्र म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर उत्पत्तीकडे जावं लागेल. अध्याय 1 आणि 2 मध्ये देवाने केलेली जी निर्मिती आहे त्याबद्दल विचार करावा लागेल. आणि त्या निर्मितीबद्दल विचार करत असताना आपल्याला ही भूमिका समजून घ्यावी लागेल. कारण आपल्याला तिथं अगदी स्पष्ट रीतीने शिकायला भेटतं की तो निर्मितीचा जो क्रम आहे त्यामध्ये आदाम जो आहे त्याला प्रथम घडवण्यात आलं, बरोबर? आणि देवाचा प्रथम पुत्र म्हणून तो आपल्याला या भूतलावर प्रतिनिधित्व करताना दिसतो. आणि एक मुख्य याजक म्हणून पहिला तो आदाम आपल्याला पाहायला भेटतो.
आणि ज्याला सर्व सृष्टीवर आणि विशेष करून हवावर सुद्धा, हवाबाईवर सुद्धा अधिकार देण्यात आलेला होता, नाही का? आणि मग तीच व्यवस्था पाऊल लक्षात ठेवतो आणि देवाचं वचन वारंवार आपल्याला त्याबद्दल सांगतं. तीच व्यवस्था मंडळीमध्ये पण लागू होणं गरजेचं आहे, कुटुंबामध्ये सुद्धा लागू होणं गरजेचं आहे. आपल्या भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपलं जीवनक्रम करणं गरजेचं आहे. पुढे वचन 36 मध्ये देवाच्या वचनाचा उगम आता पॉल इथं पुन्हा काय करत आहे? उलट पक्षी भाषा, नाही का, विरुद्धार्थी किंवा अ, नाही का, अ, उलटी भाषा तो बोलत आहे, उलट पक्षी भाषा वापरत आहे इथं. देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय म्हणे, अथवा ते केवळ तुमच्याकडे आले काय? आता हा जो प्रश्न तो बोलत आहे, विचारत आहे, हा प्रश्न जो आहे पॉल करिंदकराच्या उद्धट गर्विष्ठपणामुळे उद्भवलेली जी गंभीर समस्या आहे त्यामुळं अशा प्रकारे तो इथं बोलत आहे. करीन हे देवाचं वचन स्वीकारण्यात बिलकुल तयार नसणारे लोक होते. ते बिलकुल ते स्वीकारण्यासाठी ते त्या वचनावर मनन करण्यासाठी ते आनंदी नसायचे इतके. या मंडळीने आपल्याला पाहायला भेटतं की जी 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 पद्धत आहे उपासनेची तीच त्यावरच घाला त्या ठिकाणी सुरू होता, नाही का, पुष्कळ वेळा. आणि म्हणून पाऊल तिथं अगदी स्पष्ट रीतीने बोलतो. आणि पुढे आणखी जाऊन वचन 37 मध्ये आपण पाहतो, जर कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल तर जे मी तुम्हाला सांगितले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. आता आपण कल्पना करू शकतो की पुढील सभेत जर कोणीतरी त्या ठिकाणी उभा राहिला आणि तो म्हणाला की अरे, मी देवाकडून आलेलो आहे आणि देवाकडून हे शब्द मला भेटलेले आहेत आणि मला माहित आहे की पॉल पूर्णपणे खोटा आहे. पण इथं पॉल काय म्हणत आहे की जर असा कोणी संदेष्टा उभा राहिला तो अगोदरच सावध करत आहे करिंथीतील मंडळीला आणि आपल्याला सुद्धा सावध होणं गरजेचं आहे. असा कोणी संदेष्टा उभा राहिला आणि जर कोणी खरोखर संदेष्टा किंवा आध्यात्मिक असेल तर तो जो आहे तो पौलाशी सहमत असणार म्हणे. आणि जर आपण खरोखर आध्यात्मिक आहोत तर आपण देवाच्या वचनाला चिकटून राहू आणि त्याच्या पलीकडे आपण जाणार नाही हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. परंतु पुढं काय सांगितलं वचन 38 मध्ये, कोणी तसे समजत नसल्यास न समजव म्हणे. ज्या करीन विश्वासणारे जे आहेत या विषयावर त्याच्याशी वाद घालणे आपल्याला पाहायला भेटतं. त्यांना वाटत होतं की अ, आम्ही जे करत आहोत ते अगदी योग्य आहे, परंतु अगदी स्पष्ट रीतीने पाऊल जो आहे इथं त्यांना फटकारत आहे. आणि पॉल त्यांच्याबद्दल कसा विचार करत आहे इथं, जर ते समजत नसल्यास न समजो म्हणजे ते अज्ञानी आहेत म्हणे, त्यांना समजत नाही या गोष्टी. आणि पुढे मग वचन 39 आणि 40 मध्ये पाहतो आपण, म्हणून बंधुजन तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका, सर्व काही शिस्तवार व व्यवस्थित होऊ द्या. आता या दोन वचनांमध्ये पौल संदेशाची जी देणगी आहे उच्च स्थानी तो अगदी स्पष्ट करतो, नाही का. सेवेमध्ये पण विशेष करून भाषा बोलणं आणि त्यालाही आपण तुच्छ मानू नये, त्याला आपण नाकारू शकत नाही, कारण देवाने त्या काळामध्ये त्या देणगीचा उपयोग केला. आजही आपण अन्य भाषा बोलणं, निरनिराळ्या भाषा बोलणं याला आपण नाकारत नाही. परंतु जे जे काही बोललं जातं आणि ज्याबद्दल दावा केला जातो की ही ती अन्य भाषा आहे, ती आपण पवित्र शास्त्रानुसार तपासून पाहणं गरजेचं आहे. त्याचा उल्लेख ज्या प्रकारे करिंथमध्ये सुरू होता आणि ज्या प्रकारे ती निष्फळ होती करिंथमध्ये, काय आजही तसंच चालू आहे का? आणि जर तसं चालू आहे तर नक्कीच देव निष्फळ कार्य करणार नाही. पवित्र आत्म्याने दिलेले कृपादान हे निष्फळ नाहीये, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मंडळीच्या उन्नतीसाठी त्याने दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग त्यासाठी झाला पाहिजे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की आणि त्यांनी प्रभूच्या नावाने जे काही केले ते योग्य मार्गाने केले पाहिजे, नाही का. संदेश देण्याची त्यांनी उत्कंठा बाळगावी, कारण संदेश हा महान शिक्षक आहे, सुधारणा घडविणार आहे, प्रोत्साहन देणार आहे.
कारण तो संदेश खुद्द देवाच्या वचनातून आहे. देवाचं सत्य वचन, ज्यातून देव आपल्याशी बोलतो, ज्यातून देव त्याचा मनोदय आपल्या समोर प्रगट करतो, त्याचं हृदय तो आपल्या समोर उघडतो. नाही का? किती अद्भुत हे वचन आहे. त्या वचनाऐवजी, त्या वचनाकडे पाहण्याऐवजी आपण दुसऱ्याच गोष्टीमध्ये पूर्णपणे गुंग होऊन जातो. आणि भयानक काय, ते पौल असं सुचवित नाही की आपण संदेश सांगण्याची देणगी स्वइच्छेने मिळवावी. कारण कोणतेच कृपादान आपल्याला पाहायला भेटतं, आपण स्वतःहून मिळवू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की त्या करिंदकरांप्रमाणे आपण कोणत्याच कृपादानांना अ, खाली वर नाही का, त्यांचा दर्जा करू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या कृपादानांचा गैरवापर होऊ नये, गैरयोग होऊ नये. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा कसा वापर करावा याचं आपण समजून घ्यावं. अन्य भाषा ही काही काळापुरती मर्यादित देणगी होती, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच पुढे वचन 40 मध्ये तो काय म्हणतो, सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. आता व्यवस्थितपणे, व्यवस्थितपणे हा जो शब्द आहे, जर मूळ अर्थ आपण पाहिला तर कृपापूर्वक, कृपायुक्त मनाने, अंतःकरणाने, सुंदररित्या, सुसंवादपूर्ण असा शब्द इथं वापरलेला आहे. मग तुम्ही म्हणत आहात की आम्ही अन्य भाषा बोलत आहोत, आणि जर ती एकमेकांसाठी लाभकारक होत नाही, तर आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. जर ती मंडळीमध्ये अव्यवस्था निर्माण करत आहे, गोंधळ गोंगाट निर्माण होत आहे, तर आपण जे काही करत आहोत ते देवापासून नाही, आपल्याला समजणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, शिस्तवार, नाही का? शिस्तवार हा शब्द, याचा जर आपण मूळ अर्थ पाहिला तर जसं एकानंतर एक किंवा एका वेळी एक, आहे का? तर एकाच वेळी जर सर्व बडबड करायला लागले काहीतरी, तर कुणाला समजणार नाही, नाही का? तर प्रत्येक गोष्टीबद्दल विचार करत असताना शिस्त तिथं असणं गरजेचं आहे. का बरं? कारण देव या सर्व ऐश्वर्याचा, सुसंवादाचा, योग्यतेचा आणि सुव्यवस्थेचा देव आहे. तो शांतीचा देव आहे. तो अशांतता माजवणारा देव नाही. तो शिस्तीचा देव आहे आपला देव. तो गौरवी प्रभू आहे. आणि त्याने त्या महान गौरवी शांतीदात्याने स्वतः सोबत शांती घडवून आणण्यासाठी तो शांतीचा राजकुमार, जो गौरवी ख्रिस्त आपल्यासाठी या भूतलावर पाठविलेला आहे, जो आपल्यासाठी आला, आपल्यासाठी जगला, त्याने आपल्यासाठी अनमोल रक्त सांडलेला आहे, जो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. तो ख्रिस्त आज स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे, आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. आज त्या ख्रिस्ताने आपल्याला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिला. आपल्याला त्याने किती आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. आपण आता देवाची लेकरं झालो, आपण सहवारी झालो ख्रिस्तासोबत, नाही का? आपल्याला सार्वकालिक जीवन त्याने दिलेलं आहे. त्याचा आत्म्याचा शिक्का आपल्यावर मारण्यात आलेला आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आज आम्ही कृपादानांकडे पाहत असताना कशा प्रकारे पाहत आहोत? आपल्या स्वतःच्या अंतःकरणात आपण झोकून पाहूया. लोक म्हणत आहेत, चालीरीतीने चालत आलेला आहे, आम्ही सर्व गोष्टी पाहत आहोत, आम्हाला त्यावर विश्वास ठेवायचा आहे का, की देवाचं वचन आम्हाला जे सांगत आहे त्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे? आम्हाला एक निवडणं गरजेचं आहे. जर आम्ही लोकांच्या चालीरीतीने जे चालत आले त्यावर जर आम्ही विश्वास ठेवणारे असू, तर आम्ही देवाचं वचन नाकारत आहोत आणि देवाच्या विरुद्ध आम्ही वागणारे आहोत. म्हणून देवा करो, आपल्याला हे सत्य समजण्यासाठी सहाय्य करो, आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा, त्याची दया तो आपल्याला पुरव. आपण प्रार्थना करणार आहोत.